आपला आवाज कोकण 24 तास। चिपळूण ही भगवान परशुरामांची भूमी असतानाही आजही परशुरामांची भूमी अवैध भंगारवाल्यांचा फार मोठा अड्डा बनला असल्याची घणाघाती आरोप हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे प्रमुख डॉक्टर हेमंत चित्रे यांनी केलाय आणि प्रशासनाच्या उदासीनतेत विरोधात जनआंदोलनाचा इशाराही दिलाय। नमस्कार। आज हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने चिपळूण शहर आणि शहराच्या आजूबाजूला असलेल्या ग्रामीण भागामध्ये जे अवैध भंगार व्यवसाय सुरू आहेत या संदर्भात आज इथे पत्रकार परिषद आम्ही घेतो आहोत। आपण पाहतो आहोत की चिपळूण शहर आणि शहराच्या ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी भंगार व्यवसाय सुरू जे आहेत यातील बरेचसे अवैध भंगार व्यवसाय आहेत असं लक्षात येत आहे। या व्यवसायांच्या ठिकाणी आता औद्योगिक जे भंगार आहे किंवा व्हेइकलचे भंगार आहेत अशा प्रकारचे भंगारही तिथे विक्री केलं जात आहे आणि हे भंगार व्यवसाय लोकवस्तींमध्ये पण सुरू आहे। आज नागावे या ठिकाणी जो काय प्लास्टिक रिसायकलिंगचा जो गोदाम होतं त्याला जी आग लागली त्या आगीचं प्रमाण एवढं होतं की तिथे आपल्याला 2 भागातून अग्निशमन दल मागवून ती आग आटोक्यात आणावी लागली। पण अशा प्रकारचे हे जे गोदाम आहेत हे ठिकठिकाणी असल्यामुळे आणि लोकवस्तीत असल्यामुळे असं जर प्रकार त्या ठिकाणी जर झाला तर तो लोकवस्तीसाठी अतिशय घातक आहे। काही ठिकाणी तर केमिकल ड्रम यांचं वॉशिंग करून चिपळूण ही भगवान परशुरामांची पवित्र भूमी आहे की अवैध भंगारवाल्यांचे गोदाम असा संतप्त सवाल उपस्थित करत हिंदू राष्ट्र समन्वय समितीने प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। चिपळूण शहर आणि ग्रामीण भागात सुरू असलेल्या अवैध भंगार व्यवसाय विरोधात समितीने आता थेट आंदोलनाचा इशारा दिलाय। चिपळूण कराड महामार्गालगत काही ठिकाणी उघडपणे सुरू असलेल्या भंगार व्यवसायात रासायनिक ड्रम, प्लास्टिक रिसायकलिंग, लोखंडी भंगार तसेच औद्योगिक कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। यासोबतच पुठ्ठा आणि इतर अत्यंत ज्वलनशील वस्तूची मोठ्या प्रमाणात साठवणूक केली जात असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालंय। हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांनी या प्रकाराविरोधात थेट दंड थोपटत प्रशासनाला तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे। मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून अद्याप ठोस कारवाई होत नसल्याचा आरोपही करण्यात आलाय। दरम्यान येत्या 27 एप्रिल रोजी मोठे जनआंदोलन उभे करणार असल्याचा इशारा समितीने दिलाय। प्रशासनाने तातडीने अवैध भंगार व्यवसाय बंद करून कारवाई करावी, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल असा स्पष्ट इशारा देण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर आता प्रशासन काय भूमिका घेणार आणि अवैध भंगार व्यवसायावर लगाम लागणार का याकडे चिपळूणकरांचं लक्ष लागलंय। त्याचं पाणी नदीच्या ठिकाणी सोडून ते ड्रम्स विक्री केली जात आहेत, त्यांच्याकडे पण कुठल्याही प्रकारचं अधिकृत परवाने आहेत असं आढळून येत नाही। तर या संदर्भात आम्ही आता जे इथे महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ आहे त्याचं जे प्रादेशिक कार्यालय आहे त्यांनाही आम्ही या संदर्भातलं निवेदन दिलेलं आहे। याआधी आम्ही जिल्हाधिकारी आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिलं होतं। हे निवेदन डिसेंबर आणि जानेवारीमध्ये आम्ही दिलं होतं, पण त्या संदर्भात कुठल्याही प्रकारचं त्यांनी उत्तर आम्हाला अजूनपर्यंत दिलेलं नाही आहे। शेवटी आम्ही पालकमंत्र्यांना या गेल्या आठवड्यात निवेदन दिलेलं आहे आणि पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना त्या संदर्भामध्ये आदेश दिलेले आहेत की या संदर्भात लक्ष घालून त्वरित कारवाई करण्यात यावी आणि या संदर्भात आम्ही प्रादेशिक प्रदूषण मंडळाला पण निवेदन दिलेलं आहे। आणि या संदर्भात आजच्या पत्रकार परिषदेतून आम्ही प्रशासनाच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की जर या संदर्भात कारवाई झाली नाही हे अवैध भंगार व्यावसायिकांच्या विरोधात आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात, तर 27 एप्रिल नंतर मात्र आम्ही या संदर्भात एक मोठं जनआंदोलन या ठिकाणी निर्माण करणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आजच्या या पत्रकार परिषदेमधून आम्ही या शासनाला या संदर्भात ही गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो। माझं नाव डॉक्टर हेमंत चाळके, हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या माध्यमातून आम्ही कार्यरत आहोत। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर,
इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।